तालकोट पार्सन यांच्या प्रतिमान चलाचा तिसरा प्रकार तो म्हणजे प्रदत्तता आणि कर्तृत्वभिमुखता. म्हणजे प्रदत्तता याचा अर्थ काय होतो की एखाद्या विशिष्ट बाबीसाठी एखाद्या विशिष्ट गोष्टीला प्रोत्साहन देणे. उदाहरणाने घेऊ, समजा तुमची मुलाखत सुरू आहे राज्यसेवा किंवा UPSCची. मुलाखत चालू असताना जर मुलाखतकार व्यक्तीच्या विशिष्ट ओळखनुसार त्याला जर प्राधान्य देत असेल, म्हणजे हा याचा मुलगा आहे, हा या राजनेत्याकडनं रेफरन्स घेऊन आलाय, असं जर होत असेल तर त्याला आपण म्हणतो प्रदत्तता. ठीक आहे. किंवा मग याच्या एक्झॅक्टली उलट कर्तृत्वभिमुखता, की मुलाखतकार जेव्हा कुठल्याही प्रकारचा रेफरन्स न घेता त्या जो मुलाखत द्यायला आलाय त्याच्या फक्त गुणांमुळे फक्त त्याला जर जज करत असेल तर ती येते कर्तृत्वभिमुखता. हे अपोजिट प्रकार झाले. चौथा प्रकार तालकोट पार्सन यांनी सांगितला मर्यादितता आणि व्यापकता. म्हणजे मर्यादिततेचं उदाहरण काय आहे की कार्याच्या दुसऱ्याकडून असणाऱ्या अपेक्षांनुसार केलेलं वर्तवणूक. म्हणजे उदाहरणार्थ की एखादा घरगडी तुमचा असेल तर त्या घरगडीने जे काम केलेलं आहे तर त्या कामाकडनं तुमची काय आहे तर अपेक्षा मर्यादित आहे. बरोबर. म्हणजे याने एवढंच काम केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ही अपेक्षा तुमची आहे आणि ती मर्यादित आहे. पण दुसरीकडे व्यापकता जी असते, व्यापकतेत काय सांगितलं जातं की मित्र आणि मित्र, दोन मित्र असतील त्यांचं जे रिलेशन आहे त्या एकमेकांकडनं अपेक्षा कधीही मर्यादित नसतील, त्या व्यापक असतील. तर हा झाला प्रतिमान चलाचा चौथा प्रकार, मर्यादितता आणि व्यापकता. हे झाले प्रतिमान चलाचे 4 प्रकार. 5वा प्रकार बघण्यासाठी पुढची रील नक्की बघा. थँक्यू.